हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे आणि यामध्ये आज आपण लसीकरण या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे। चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू। पहा, पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणते इंट्राडर्मल इंजेक्शनचे उदाहरण आहे? पहा, इंट्राडर्मल इंजेक्शनचे उदाहरण ते आहे बीसीजी लस। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बीसीजी लस। ओके, आता पहा मित्रांनो, इथे आहे इंट्राडर्मल इंजेक्शन। आता इंट्राडर्मल इंजेक्शन म्हणजे कसं, तर जे इंजेक्शन त्वचेच्या वरच्या थरांमध्ये दिले जातात त्याला इंट्राडर्मल इंजेक्शन म्हणतात। ओके, आणि इतर लसीकरणाच्या तुलनेत म्हणजे इंट्रामस्क्युलर किंवा सबक्युटेनियस लसीच्या तुलनेत हे इंट्राडर्मल लस अधिक कमी प्रमाणात वापरलं जातं, परंतु ते प्रभावी असतं हे लक्षात ठेवा। आणि हे कुठे दिलं जातं, तर ही लस त्वचेच्या डर्मिस थरात दिली जाते, म्हणजे सामान्यतः हाताच्या किंवा फोर आर्मच्या भागात दिली जाते। ओके, हे लक्षात ठेवा। आणि ही लस 10 ते 15 अंशाच्या कोनात घालून दिली जाते आणि इंजेक्शन दिल्यावर त्वचेखाली छोटासा फोड तयार होतो, तेव्हा ही लस योग्य झाली हे दर्शवलं जातं। ओके, आणि कशासाठी दिली जाते आपण पाहिलं, ही बीसीजी साठी दिली जाते। आणि याचे फायदे काय, तर लसीकरणासाठी कमी डोस आवश्यक असतो आणि यामुळे प्रतिकारशक्ती उत्तेजित करण्यासाठी प्रभावी ठरते, हे लक्षात ठेवा। ओके, आणि ही कधी वापरली जाते, तर जेव्हा कमी प्रमाणात लसीची गरज आहे तेव्हा ही वापरली जाते। ओके, हे देखील लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढे पाहूया, इंट्रामस्क्युलर इंजेक्शन देण्यासाठी योग्य कोन काय आहे? पहा, इंट्रामस्क्युलर इंजेक्शन देण्यासाठी कोणत्या कोणामध्ये दिला जातो? 90 अंश कोणामध्ये। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 90 अंशाच्या कोणामध्ये इंट्रामस्क्युलर इंजेक्शन दिले जाते। आता पहा, इथे आहे इंट्रामस्क्युलर इंजेक्शन। आता इंट्रामस्क्युलर लस म्हणजे स्नायूंमध्ये दिली जाणारी लस। ओके, आणि ही कुठे दिली जाते, तर ही लस स्नायूंच्या थरांमध्ये इंजेक्ट केली जाते, जेथे रक्त पुरवठा चांगला असतो आणि लस वेगाने शोषली जाते अशा ठिकाणी दिली जाते। आणि सामान्यतः लस डेल्टॉइड स्नायू म्हणजे खांद्याच्या वरच्या भागात प्रौढ आणि मोठ्या मुलांमध्ये दिली जाते आणि जांघेच्या बाह्य भागामध्ये लहान मुलांमध्ये दिली जाते। ओके, आणि याच सुई कशी दिली जाते, तर 90 अंशाच्या कोनात आपण पाहिलं। ओके, आणि ही सरळ घालून लस दिली जाते, म्हणजे सरळ इंजेक्ट केली जाते। ओके, त्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो, उदाहरण द्यायचं झालं तर टीडीपी म्हणजेच आपण पाहिलेल्या आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये टिटॅनस, डिप्थेरिया, पर्ट्युसिस सारख्या साठी ही लस दिली जाते। परत हेपेटायटिस बी ची लस, इन्फ्लुएन्झाची लस, तसेच कोविड-19च्या ज्या फायझर मॉडर्ना लस होत्या त्या देखील यामध्ये येतात। तसेच HPV लस, ह्युमन पॅपिलोमा व्हायरससाठी देखील इंट्रामस्क्युलर इंजेक्शन दिले जातं। यामध्ये फायदा काय, तर स्नायू म्हणजे डायरेक्ट इंजेक्शन दिले जातं, तसेच मजबूत प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी उपयुक्त आहे आणि स्नायूंमध्ये रक्तवाहिनी अधिक असल्याने औषध किंवा लस अधिक वेगाने पसरलं जातं। ओके, आणि कधी वापरली जाते, तर मोठ्या डोसच्या लसीसाठी ही इंजेक्शन वापरले जातात आणि विशेषतः प्रथिने आधारित जी लस आहे त्या लसींसाठी इंट्रामस्क्युलर इंजेक्शन वापरलं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे। पुढे पाहूया, त्वचेखाली इंजेक्शन विशेषतः कोणत्या कोणात दिले जाते? पहा, त्वचेखाली इंजेक्शन 45 अंश कोणामध्ये दिले जातं। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 45 अंश। समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती लस इंट्रामस्क्युलर इंजेक्शन म्हणून दिली जाते? पहा, इंट्रामस्क्युलर इंजेक्शन म्हणून पेंटाव्हॅलेंट ही लस दिली जाते। योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पेंटाव्हॅलेंट लस। पुढे पाहूया, रेबीजची लस देण्यासाठी कोणत्या प्रकारचे इंजेक्शन वापरले जाते? रेबीजची लस देण्यासाठी इंट्रामस्क्युलर इंजेक्शन वापरले जाते। योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 इंट्रामस्क्युलर। समोरचा प्रश्न, प्रौढांमध्ये इंट्रामस्क्युलर इंजेक्शनसाठी ठराविक व्हॉल्यूम श्रेणी काय आहे? पहा, प्रौढांमध्ये जर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन द्यायचे तर किती ml द्यावं लागतं? 0.5 ते 2 मिली। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2
0.5 ते 2 मिली. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती लस तोंडी लस दिली जाते? पहा, तोंडी लस आपणा सर्वांना माहिती आहे कोणती लस तोंडाद्वारे दिली जाते, तर ती आहे OPV ओरल पोलिओ लस. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 OPV ओरल पोलिओ लस. त्यानंतर पुढे पाहूया, कोणत्या प्रकारच्या इंजेक्शनसाठी सर्वात लहान सुई वापरण्याची आवश्यकता आहे? पहा, कोणत्या प्रकारच्या इंजेक्शनसाठी सर्वात लहान सुई वापरली जाते, तर इंट्राडर्मलसाठी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 इंट्राडर्मल. समोरचा प्रश्न, त्वचेखालील इंजेक्शन बद्दल खालीलपैकी कोणते सत्य आहे? पहा, त्वचेखालील इंजेक्शन बद्दल सत्य सांगायचे तर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन पेक्षा ते अधिक हळूहळू शोषले जाते, हे सत्य आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ते इंट्रामस्क्युलर इंजेक्शन पेक्षा अधिक हळूहळू शोषले जाते. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, खालीलपैकी कोणते सक्रिय लसीकरणाचे प्रमुख वैशिष्ट्य? पहा, सक्रिय लसीकरणाचे प्रमुख वैशिष्ट्य. आता लसीकरणाच्या वैशिष्ट्यांवरील काही प्रश्न आपण पाहणार आहे, तर त्यामध्ये या प्रश्नाचे उत्तर आहे ते आजीवन प्रतिकारशक्ती प्रदान करतं. ओके, हे वैशिष्ट्य. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ते आजीवन प्रतिकारशक्ती प्रदान करतं, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. पुढे पाहूया, लसीकरणाचा मुख्य उद्देश काय आहे? लसीकरणाचा मुख्य उद्देश संसर्गजन्य रोग टाळणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी, रोखण्यासाठी. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, लाईव्ह ॲटेन्युएटेड लसींबद्दल खालीलपैकी कोणते सत्य आहे? लाईव्ह ॲटेन्युएटेड लसी यामध्ये काय असतं, तर रोगजनकांचे कमकुवत प्रकार असतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 त्यामध्ये रोगजनकांचे कमकुवत स्वरूप असतात. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, खालीलपैकी कोणती लस सब युनिट लस आहे? पहा, सब युनिट लस कोणती आहे? ती आहे हेपॅटायटिस बी लस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हेपॅटायटिस बी लस. समोरचा प्रश्न, भारतातील युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम UIP चे एक अद्वितीय वैशिष्ट्य. पहा, भारतातील युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम UIP चे एक अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे अनेक रोगांविरुद्ध मोफत लस दिली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अनेक रोगांविरुद्ध मोफत लस देणे. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते सर्वोत्तम निष्क्रिय लसीकरणाचे वर्णन करते? पहा, सर्वोत्तम निष्क्रिय लसीकरणाचं वर्णन ते पूर्वनिर्मित अँटीबॉडीज प्रशासित करणे समाविष्ट आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पूर्वनिर्मित प्रतिपिंडाचे व्यवस्थापन करणे समाविष्ट आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, खालीलपैकी कोणते संयुक्त लसींचे वैशिष्ट्य आहे? पहा, संयुक्त लसीचे आपल्याला वैशिष्ट्य सांगायचं आहे, त्यामध्ये काय काय ते DPT पेंटाव्हॅलंट लसींचा समावेश होतो. DPT पेंटाव्हॅलंट लस, तर ते एका फटक्यात अनेक रोगांपासून संरक्षण करतात, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ते एका फटक्यात अनेक रोगांपासून संरक्षण करतात. समोरचा प्रश्न, लहान मुलांसाठी BCG लसीचा मानक डोस काय आहे? लहान मुलांसाठी आता आपण लसींचे प्रमाण या पॉईंटवरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासू. लसींचे प्रमाण किती ml, किती लहान बालकांना प्रौढांना किती द्यायचे असते त्या पद्धतीने. ओके, तर पहा, लहान मुलांसाठी 0.1 मिली इंट्राडर्मल. ओके, हा BCG लसचा मानक डोस आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 0.1 मिली इंट्राडर्मली. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, तोंडी पोलिओ लस OPVचा मानक डोस काय आहे? पहा, तोंडी पोलिओ लस OPVचा मानक डोस आहे 2 थेंब. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 तोंडी 2 थेंब. पुढे पाहूया,
नवजात मुलांसाठी हेपॅटायटिस बी लसीचा योग्य डोस काय आहे? नवजात मुलांसाठी हेपॅटायटिस बी लसीचा योग्य डोस आहे 0.5 मिली इंट्रामस्क्युलरली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 0.5 ml इंट्रामस्क्युलरली. पुढे पाहूया. MMR लसचे प्रमाण आपल्याला सांगायचं आहे, तर ते आहे 0.5 मिली त्वचेखाली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 0.5 मिली त्वचेखाली. पुढे पाहूया. युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम अंतर्गत पेंटावॅलंट लसीच्या शिफारस केलेला डोस काय आहे? तर पहा, तो आहे 0.5 मिली इंट्रामस्क्युलरली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 0.5 मिली इंट्रामस्क्युलरली. पुढे पाहूया. प्रौढांसाठी टिटॅनस टॉक्साइड लसीचा मानक डोस काय आहे? पहा, प्रौढांसाठी टिटॅनस टॉक्साइड लसीचा मानक डोस आहे 0.5 ml इंट्रामस्क्युलरली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 0.5 ml इंट्रामस्क्युलरली. समोरचा प्रश्न, बाळाला दिली जाणारी रोटाव्हायरस लसीचे प्रमाण किती आहे? बाळाला दिल्या जाणाऱ्या रोटाव्हायरस लसीचे प्रमाण आहे 2 ml. ओके, तोंडावाटे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 तोंडी 2 मिली. समोरचा प्रश्न, लहान मुलांसाठी प्रमाणित लसीकरण वेळापत्रक हेपॅटायटिस बी लसीच्या किती डोसची शिफारस केली जाते? पहा, लहान मुलांसाठी प्रमाणित लसीकरण वेळापत्रकात हेपॅटायटिस बी लसीच्या 3 डोसची शिफारस केली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 डोस. समोरचा प्रश्न, जपानी एन्सेफलायटिस या लसीसाठी मानक डोस काय आहे? जपानी एन्सेफलायटिस या लसीसाठी मानक डोस आहे 0.5 मिली त्वचेखाली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 0.5 मिली त्वचेखाली. समोरचा प्रश्न, इन्फ्लुएन्झा लसीचे प्रमाण प्रौढांना इंट्रामस्क्युलरली दिले जाते. पहा, इन्फ्लुएन्झा लसीचे प्रमाण प्रौढांना किती दिले जाते इंट्रामस्क्युलरली? 0.5 ml. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 0.5 ml. आपण पाहिलं. पुढे पाहूया. पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस शेड्यूलमध्ये प्रति डोस इंट्रामस्क्युलरली प्रशासित रेबीज लसीचे प्रमाण किती आहे? ते आहे 1 ml. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 1 ml. समोरचा प्रश्न, तोंडी दिल्या जाणाऱ्या कॉलराच्या लसीचा मानक डोस काय आहे? पहा, तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या कॉलराच्या लसीचा डोस आहे 2 ml. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मिली. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा आणि यावरूनच तुम्हाला समजणार आहे हा व्हिडिओ तुम्ही कितपत केअरफुली पाहिला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कितपत समजला. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, त्वचेखालील इंजेक्शन्स विशेषतः कोणत्या कोणात दिली जातात? 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, त्वचेखालील इंजेक्शन्स विशेषतः कोणत्या कोणात दिली जातात? राईट आन्सर तुम्हाला कमेंट करायचं आहे. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया. कोणत्या प्रकारच्या इंजेक्शनसाठी सर्वात लहान सुई वापरायची आवश्यकता असते? पहा, कोणत्या प्रकारच्या इंजेक्शनसाठी सर्वात लहान सुई वापरायची आवश्यकता असते? 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. हा देखील आत्ताच पाहिलेला पण प्रश्न आहे. कोणत्या प्रकारच्या इंजेक्शनसाठी सर्वात लहान सुई वापरावी आवश्यकता असते? प्रश्न पुन्हा एकदा पहा, कोणत्या प्रकारच्या इंजेक्शनसाठी सर्वात लहान सुई वापरायची आवश्यकता आहे? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करायचं. ओके, लहान बालकांचे लसीकरण कोणत्या वयात सुरू केले जाते? लहान बालकांचे लसीकरण जन्मापासूनच सुरू केले जाते. बरोबर ना? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 जन्मतः. ओके, त्यानंतर पुढे पाहूया.
लहान बालकांना टिटॅनसची लस कधी दिली जाते? लहान बालकांना टिटॅनसची लस जन्मानंतर 6 आठवड्यांनी दिली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, जन्मानंतर 6 आठवड्यांनी. समोरचा प्रश्न, लस दिल्यानंतर कोणती लक्षणे दिसू शकतात? लस दिल्यानंतर थोडासा ताप येतो, बरोबर आहे. इंजेक्शनच्या ठिकाणी सूज येते, हे देखील बरोबर आहे. बालक चिडचिड करते, हे देखील बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. BCG लस कोणत्या आजारापासून संरक्षण देते? BCG लस TB, क्षयरोग या आजारापासून संरक्षण देते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, क्षयरोग TB. ओके, पुढे पाहूया. लहान मुलांना दिली जाणारी DPT लस कोणत्या आजारांपासून बचाव करते? लहान मुलांना दिली जाणारी DPT लस धनुर्वात, डिप्टेरिया आणि पर्ट्युसिस या आजारांपासून बचाव करते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, धनुर्वात, डिप्टेरिया, पर्ट्युसिस. त्यानंतर पुढे पाहूया. लहान मुलांसाठी MR लसीकरण कोणत्या आजारासाठी असते? पहा, लहान मुलांसाठी MR लसीकरण गोवर आणि रुबेला या आजारांसाठी असते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, गोवर आणि रुबेला. पुढे पाहूया. लहान मुलांच्या लसीकरणात OPV लसीचे महत्त्व काय आहे? पहा, OPV लसीचे महत्त्व पोलिओपासून संरक्षण देते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पोलिओपासून संरक्षण देते. समोरचा प्रश्न, लहान मुलांना दिली जाणारी हिपॅटायटिस B ही लस कोणत्या आजारासाठी असते? हिपॅटायटिस B ही कावीळ या आजारासाठी लस असते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, कावीळ. समोरचा प्रश्न, लहान बालकांच्या लसीकरणासाठी कोणता आठवडा महत्त्वाचा मानला जातो? लहान बालकांच्या लसीकरणासाठी 6वा आठवडा महत्त्वाचा मानला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 6वा. समोरचा प्रश्न, लहान बालकांना रोटा व्हायरस लस कोणत्या आजारासाठी दिली जाते? लहान बालकांना रोटा व्हायरस लस डायरिया या आजारासाठी दिली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, डायरिया. समोरचा प्रश्न, PCV लस कोणत्या आजारापासून संरक्षण देते? PCV लस न्यूमोकोकल संसर्गापासून संरक्षण देते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, न्यूमोकोकल संसर्ग. समोरचा प्रश्न, लसीकरणानंतर बालकाला कोणते साधारण दुष्परिणाम दिसू शकतात? लसीकरणानंतर बालकांना थोडासा ताप येतो, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, थोडा ताप येणे. पुढे पाहूया. पेंटाव्हॅलेंट लसीमध्ये कोणते घटक असतात? पेंटाव्हॅलेंट लसीमध्ये डिप्टेरिया, टिटॅनस, हेपॅटायटिस B, पर्ट्युसिस, हिप हे घटक असतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, डिप्टेरिया, टिटॅनस, हेपॅटायटिस B, पर्ट्युसिस, हिप. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. लहान मुलांना जन्मानंतर लगेचच दिली जाणारी लस कोणती? लहान मुलांना जन्मानंतर लगेचच दिली जाणारी लस आहे BCG लस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, BCG लस. समोरचा प्रश्न, रुबेला आजारासाठी कोणती लस दिली जाते? रुबेला आजारासाठी MR ही लस दिली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, MR लस. आपण पाहिलेलं आहे. ओके, पुढे पाहूया. गोवरासाठी लहान मुलांना कोणत्या वयात लस दिली जाते? गोवरासाठी लहान मुलांना कोणत्या वयात लस दिली जाते? तर 9व्या महिन्यात दिली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 9 महिने. पुढे पाहूया. लसीकरणाचे कोणते फायदे आहेत? लसीकरणाचे फायदे पहा, रोगांचे प्रतिबंधन करणे आहे का? तर आहे. आरोग्य सुधारते का? तर सुधारते.
बालकांचा मृत्यूदर कमी होतो का? तर होतो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. समोरचा प्रश्न, लहान मुलांना दिली जाणारी ही लस कोणत्या संसर्गापासून बचाव करते? लहान मुलांना दिली जाणारी ही लस हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाईप बी या संसर्गापासून संरक्षण देते, बचाव करते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाईप बी ही. ओके, पुढे पाहूया. कोणती लस मुलांना धनुर्वातापासून संरक्षण देते? कोणती लस मुलांना धनुर्वातापासून संरक्षण देते? चला फटाफट सांगा, फटाफट आन्सर करायचं आहे. पेंटाव्हॅलेंट लस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पेंटाव्हॅलेंट लस. समोरचा प्रश्न, लसीकरणानंतर बालकांना कोणता आहार द्यावा? लसीकरणानंतर बालकांना पचनाला हलका आहार द्यावा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पचनाला हलका आहार. पुढे पाहूया. पोलिओ प्रतिबंधासाठी दिली जाणारी लस कोणती? पोलिओ प्रतिबंधासाठी दिली जाणारी लस OPV लस. राईट, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 OPV लस. पुढे पाहूया. रोटाव्हायरस लस कोणत्या रोगापासून संरक्षण देते? रोटाव्हायरस लस ही डायरिया या रोगापासून संरक्षण देते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 डायरिया. ओके, तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. लहान मुलांना दिली जाणारी DPT लस कोणत्या आजारांपासून बचाव करते? चला या प्रश्नाचे उत्तर तुमच्यासाठी आत्ताच हा प्रश्न आपण पाहिलेला आहे. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय सांगायचा आहे. लहान मुलांना दिली जाणारी DPT लस कोणत्या आजारांपासून बचाव करते? चला आन्सर फटाफट कमेंट करायचे. ओके, पुढे पाहूया. लहान बालकांच्या लसीकरणासाठी कोणता आठवडा महत्त्वाचा मानला जातो? चला आन्सर फटाफट करायचा आहे. आत्ताच हा प्रश्न आपण पाहिलेला आहे, खूप इझी क्वेश्चन आहे. लहान बालकांच्या लसीकरणासाठी कोणता आठवडा महत्त्वाचा मानला जातो? फटाफट आन्सर करायचं आहे, आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे. ओके, पुढे पाहूया. लहान मुलांसाठी MR लसीकरण कोणत्या आजारासाठी असते? फटाफट आन्सर करायचं आहे. 4 पर्याय तुमच्याजवळ, आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे. लहान मुलांसाठी MR लसीकरण कोणत्या आजारासाठी असते? आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे. तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत, योग्य पर्याय कमेंट करायचा आहे. ओके, प्रौढांसाठी टिटॅनस टॉक्साइड लसीचा मानक डोस काय? पहा, प्रौढांसाठी टिटॅनस टॉक्साइड लसीचा मानक डोस आहे 0.5 मिली इंट्रामस्क्युलरली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 0.5 ml इंट्रामस्क्युलरली. ओके, ही लस सहसा डेल्टॉइड स्नायूमध्ये म्हणजे खांद्याच्या स्नायूमध्ये दिली जाते. ओके, आणि प्राथमिक लस जर प्रौढांनी यापूर्वी कधीही लसीकरण केले नसेल तर 2 डोस 4 ते 6 आठवड्याच्या अंतराने आणि तिसरा डोस 6 ते 12 महिन्यांनी दिला जातो आणि बूस्टर डोस दर 10 वर्षांनी दिला जातो. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. बाळाला दिली जाणारी रोटाव्हायरस लसीचे प्रमाण किती आहे? पहा, बाळाला दिल्या जाणाऱ्या रोटाव्हायरस लसीचे प्रमाण आहे तोंडी 2 ml. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सामान्यतः तोंडी 2 ml. ओके, आणि याचं डोस किती दिले जातात? 3 डोस दिले जातात, 6 आठवड्यांच्या वयात, 10 आठवड्यांच्या वयात आणि 14 आठवड्यांच्या वयात. ओके, हे असे 3 डोस त्यांना दिले जातात आणि हे लस तोंडी स्वरूपात दिली जाते. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. लहान मुलांसाठी प्रमाणित लसीकरण वेळापत्रकात हेपॅटायटिस बी लसीच्या किती डोसची शिफारस केली जाते? पहा, हेपॅटायटिस बी लसीच्या 3 डोसची शिफारस केली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 डोस. ओके, पहिला डोस जन्माच्या 24 तासाच्या आत. ओके, दुसरा डोस 6 आठवड्यांच्या वयात आणि तिसरा डोस 14 आठवड्यांमध्ये. ओके, जन्माच्या वेळी दिला जाणारा डोस हा विशेषतः महत्त्वाचा आहे कारण तो
प्रीनॅटल संक्रमण आईपासून बाळाकडे संक्रमण रोखतो. ओके, आणि काही परिस्थितीत 0, 1, 6 महिन्यांच्या वेळापत्रकानुसार अतिरिक्त डोसही दिले जातात, विशेषतः जोखमीच्या प्रकरणांमध्ये. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. जपानी इन्सेफलायटिस लसीसाठी मानक डोस आहे. पहा, जपानी इन्सेफलायटिस लसीचा मानक डोस काय आहे तर तो आहे 0.5 ml इंट्रामस्क्युलरली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 0.5 मिली इंट्रामस्क्युलरली. ओके, हा पहिला डोस 9 महिने किंवा त्याहून अधिक वयाच्या बालकांना दिला जातो आणि दुसरा डोस पहिल्या डोसपासून 28 दिवसांना दिला जातो. ओके, आणि लसीकरण ज्या भागात जास्त प्रादुर्भाव आहे जपानी इन्सेफलायटिसचा त्या ठिकाणी जास्त हा डोस दिला जातो. ओके, आता इंट्रामस्क्युलरली म्हणजे काय तर स्नायूमध्ये इंजेक्शन दिले जातं म्हणजे इंट्रामस्क्युलरली. ओके, आणि यामध्ये डेल्टॉइड स्नायूमध्ये खांद्याचा वरचा भाग प्रौढांसाठी तिथे दिलं जातं आणि मांडीचा बाहेरचा भाग लहान मुलांसाठी दिला जातो. ओके, आणि यामध्ये सुईची जाडी किती असते तर 22 ते 25 गेज म्हणजे 20 ते 23 गेज सामान्यतः असते आणि ही लस 90 अंश कोनात दिली जाते हे लक्षात ठेवा. आणि एक आहे पहा इंट्राडर्मल म्हणजे तर त्वचेच्या वरच्या थरास डर्मिसमध्ये म्हणजे इंट्राडर्मल. ओके, आणि इंट्राडर्मल इंजेक्शन आपल्या हाताच्या वरच्या भागावर दिले जातात आणि काही वेळा खांद्याजवळील भागात. आणि हे लस किती अंशाच्या कोनात दिली जाते इंट्राडर्मल तर ही 10 ते 15 अंशाच्या कोनात दिली जाते हे लक्षात ठेवा. ओके, आणि एक आहे ती त्वचेखालील. ओके, त्वचेखालील म्हणजे सबक्युटेनिस त्वचेखालील लस ते कुठे दिली जाते तर ती वरच्या बाहूच्या बाह्य भागात दिली जाते. ओके, अप्पर आउटर आर्ममध्ये काही वेळा मांडीच्या बाह्य भागात देखील दिली जाते. आणि त्वचेखालील म्हणजे त्वचेखालील सबक्युटेनियस जी लस आहे ती किती कोनात दिली जाते ती 45 अंश कोनात दिली जाते. हे महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला सांगितलेत, हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. आपण जे आपलं मागचं लसीकरणचा व्हिडिओ घेतलाय त्यामध्ये हे मी डिटेल तुम्हाला सांगितले, हे फक्त मी आत्ता वरवरचं सांगितले तुमचं आपलं इंट्रामस्क्युलर इंट्राडर्मलमध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. इन्फ्लुएन्झा लसीचे प्रमाण प्रौढांना इंट्रामस्क्युलरली दिले जाते. पहा, इन्फ्लुएन्झा लसीचे प्रमाण 0.5 ml दिले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 0.5 ml इंट्रामस्क्युलरली. ओके, आणि हे कुठे दिले जातं डेल्टॉइड स्नायू बरोबर खांद्याचा वरचा भाग आणि याचा दरवर्षी एक डोस घेतला जातो. ओके, आणि सामान्य इन्फ्लुएन्झा संसर्ग हा गडद त्रास म्हणजे जटिलता असतं म्हणजे वृद्ध व्यक्ती, गरोदर महिला आणि रोग प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींसाठी ही लस उपयुक्त असते हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पाहूया. पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस शेड्यूलमध्ये प्रति डोस इंट्रामस्क्युलरली प्रशासित रेबीज लसीचे प्रमाण किती आहे तर ते आहे 1 ml. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 1 ml. ओके, यामध्ये सामान्यतः लसीकरण कसं केलं जातं तर जखमेच्या वेळी लस दिली जाते, त्यानंतर 3 दिवसांच्या अंतरानंतर, त्यानंतर 7 दिवसानंतर, त्यानंतर 14 दिवसानंतर आणि आवश्यकता असेल तर 28 दिवसानंतर. ओके, प्रत्येक डोस 1 मिली इंट्रामस्क्युलरली दिला जातो आणि कोणत्या ठिकाणी डेल्टॉइड स्नायू खांद्याच्या वरच्या भागात दिला जातो. ओके, त्यानंतर मित्रांनो तुमच्या आग्रहास्तव आपण ICDS टेस्ट सिरीज लॉन्च केली होती आणि त्याची पहिली दुसरी बॅच फुल झाली, तिसऱ्या बॅचचे ॲडमिशन सुरू आहेत आणि तुमची एक्झाम आता खूप जवळ आलेली आहे आणि तुमचा अभ्यास जवळजवळ झालेला असेल आणि तो झालेला अभ्यास तुम्हाला रिकॉल कसा करायचा असेल तर तो तुम्ही MCQ सॉल्विंग करून तो रिकॉल करायचा असतो आणि आपल्या जी टेस्ट आहे त्यामध्ये आपण टॉपिक वाईज जास्तीत जास्त MCQचा सराव करून घेतो, त्यामुळे त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे. त्यामुळे जर आणखी कोणाला आपली टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल, व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आपल्या चॅनलला व्हिजिट करून देखील त्याबद्दलची माहिती तुम्ही घेऊ शकता. आता पुढे पाहूया. तोंडी प्रशासित कॉलराच्या लसीचा मानक डोस काय आहे? पहा, तोंडी प्रशासित कॉलराच्या लसीचा मानक डोस आहे 2 मिली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मिली. ओके, कॉलरा लसीबद्दल बोलायचं झालं तर ही कॉलरा लस तोंडाने दिली जाते
आणि यामध्ये एक डोस 2 ml चा असतो आणि हे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत विशेषतः कॉलराचा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रांमध्ये हे लसीकरण केले जातं. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर BCG लस विशेषतः प्रशासित केली जाते. ओके, तर ती जन्माच्या वेळी किंवा आयुष्याच्या पहिल्या महिन्यात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, जन्माच्या वेळी किंवा आयुष्याच्या पहिल्या महिन्यात BCG लस दिली जाते. बरोबर. आता BCG लस बॅसिलस कॅलमेट ग्युरिन. ओके, BCG लस बॅसिलस कॅलमेट ग्युरिन ही लस क्षयरोग TB पासून संरक्षण देते आणि ही जन्माच्या वेळी सहसा जन्माच्या 24 तासाच्या आत दिली जाते. कशी दिली जाते? इंट्राडर्मल म्हणजे त्वचेच्या वरच्या थरात दिली जाते. आणि BCG लसमध्ये काय तर ट्युबरक्युलोसिस, मॅन्जिटायटिस आणि इतर जिवंत धमनी संसर्गापासून संरक्षण देते. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, लसीकरणामध्ये बूस्टर डोसचा उद्देश काय आहे? लसीकरणामध्ये बूस्टर डोसचा उद्देश प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी आणि दीर्घकाळापर्यंत संरक्षण देण्यासाठी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी आणि दीर्घकाळापर्यंत संरक्षण देण्यासाठी. ओके, आता प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी म्हणजे काय तर लसीकरणानंतर काही काळानंतर शरीरातील रोगप्रतिकारक तंत्र कमी होऊ शकतं आणि बूस्टर डोस दिल्याने शरीराला पुन्हा सक्रियपणे रोगप्रतिकारक पदार्थ तयार करण्यास प्रेरणा मिळते, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती पुन्हा मजबूत होते. ओके, आणि बूस्टर डोस दीर्घकालीन संरक्षण प्रदान करतो आणि काही लसींना दीर्घकालीन संरक्षणासाठी नियमित बूस्टर डोस आवश्यक असतो. ओके, ज्यामध्ये टिटॅनस डिप्थेरिया सारख्या रोगांचा उदाहरण आहे टिटॅनस डिप्थेरिया. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, DPT लसीचा पहिला बूस्टर डोस कोणत्या वयात दिला जातो? DPT लसीचा पहिला बूस्टर डोस 16 ते 24 महिन्यांच्या वयात दिला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 16 ते 24 महिने. DPT लस डिप्थेरिया, पेटोमिनियस आणि टिटॅनस. ओके, या 3 आजारांसाठी एकत्रित लस दिली जाते, ती आहे DPT. ही 6, 10 आणि 14 आठवड्यांमध्ये दिली जाते आणि पहिला बूस्टर डोस 16 ते 24 महिने वयात दिला जातो. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, किशोरावस्थेत खालीलपैकी कोणती लस दिली जाते? किशोरावस्थेत मानवी पॅपिलोमा व्हायरस HPV ही लस दिली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, मानवी पॅपिलोमा व्हायरस HPV लस दिली जाते. ओके, आता HPV लस गर्भाशयाच्या मण्याचा कर्करोग, सर्व्हिकल कॅन्सर आणि इतर काही प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षण करतं. ओके, आणि ही लस साधारणपणे 9 ते 14 वर्षे वयाच्या किशोरांमध्ये दिली जाते. काही वेळा किशोरवयीन मुलांसाठी 15 वर्षापर्यंत लस ही दिली जाऊ शकते. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, UIP मध्ये गोवर रुबेला लस कोणत्या वयात दिली जाते? युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम. ओके, युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये गोवर रुबेला लस कोणत्या वयात दिली जाते? तर ती 9 महिने आणि 16 ते 24 महिन्यात दिली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 9 महिने आणि 16 ते 24 महिने. ओके, 9 महिने वयात गोवर आणि रुबेला लसीचा पहिला डोस दिला जातो आणि 16 ते 24 महिने वयात गोवर आणि रुबेला लसीचा दुसरा डोस दिला जातो. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, लसीकरणाच्या कोणत्या अवस्थेत गर्भवती महिलांसाठी टिटॅनस ऑक्साईड लसीची शिफारस केली जाते? पहा, लसीकरणाच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या त्रैमासिकात गर्भवती महिलांसाठी टिटॅनस ऑक्साईडची लसीची शिफारस केली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 2रा आणि 3रा त्रैमासिक. ओके, गर्भवती महिलांसाठी टिटॅनस टॉक्साइड लस गर्भधारणेच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या त्रैमासिकात दिली जाते. लस 1 ते 2 डोस दिले जातात. विशेषतः जर महिला पूर्वी टिटॅनसच्या लसीकरणाचा पूर्ण कोर्स घेतला नसेल तर. ओके, आणि या लसीकरणाचं उद्दिष्ट काय तर गर्भवती महिलांना टिटॅनस आणि नवजात शिशुसुद्धा टिटॅनसपासून संरक्षण मिळवून देण्यासाठी ह्या लसीचा उद्दिष्ट आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, कॅचअप लसीकरण स्टेजचे उद्दिष्ट आहे. पहा, कॅचअप लसीकरण
म्हणजे लहानपणी लस चुकलेली मुले. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, लहानपणी लस चुकवलेली मुले. म्हणजे चुकलेले डोस, कॅचअप म्हणजे चुकलेले डोस, हे लक्षात ठेवा. जेव्हा मुलं सामान्य लसीकरण वेळापत्रकानुसार लस घेत नाही तेव्हा कॅचअप लसीकरण दिले जातं. ओके, आणि ज्या मुलांचे चुकलेले डोस पूर्ण करणे गरजेचे आहे त्यांना योग्य लसीकरण शेड्यूल प्रमाणे हे लसीकरण दिले जातं आणि त्यांना लसीकरणाचे फायदे आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी याचा फायदा होतो. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. लसीकरणासाठी नवजात अवस्थेचा काळ महत्त्वाचा काय आहे? लसीकरणासाठी नवजात अवस्थेचा काळ महत्त्वाचा काय आहे? तर क्षयरोग, हेपॅटायटिस बी आणि पोलिओ यांसारख्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, क्षयरोग, हेपॅटायटिस बी आणि पोलिओ यांसारख्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. आता एक्स्ट्रा बोलायचं झालं तर क्षयरोग, BCG लस जन्मानंतर पहिल्या काही तासात दिली जाते. हेपॅटायटिस बी लस जन्माच्या पहिल्या 24 तासात दिली जाते आणि पोलिओ लस नवजात शिशूंना दिली जाते. ओके, त्यानंतर पहा, शालेय वयात 4 ते 6 वर्ष बूस्टर म्हणून कोणती लस दिली जाते? पहा, शालेय वयात MMR लस, DPT लस आणि OPV बूस्टर ह्या लसी दिल्या जातात. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. ओके, MMR, मिसल्स, मम्स आणि रुबेला. ओके, मिसल्स, मम्स आणि रुबेला, गोवर, रुबेला, मम्स. ओके, गोवर, रुबेला आणि मम्स हे शालेय वयात याचा दुसरा डोस दिला जातो. ओके, त्यानंतर DPT मध्ये डिप्थेरिया, पर्टुसिस आणि टिटॅनस या DPT लसचा बूस्टर डोस 4 ते 6 वर्षांच्या वयात दिला जातो, ज्यामुळे डिप्थेरिया, पर्टुसिस आणि टिटॅनस या आजारांपासून संरक्षण मिळतं. आणि OPV बूस्टर ओरल पोलिओ वॅक्सिन. ओके, ओरल पोलिओ वॅक्सिन पोलिओसाठी बूस्टर डोस शालेय वयात दिला जातो. ओके, पोलिओसाठी बूस्टर डोस शालेय वयात दिला जातो. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. रोटाव्हायरस लस विशेषतः कोणत्या टप्प्यावर दिली जाते? रोटाव्हायरस लस ही 6 आठवडे, 10 आठवडे आणि 14 आठवड्यांच्या टप्प्यात दिली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 6 आठवडे, 10 आठवडे आणि 14 आठवडे. ओके, पहिला डोस 6 आठवडे, दुसरा 10, तिसरा 14 हे लक्षात ठेवा. काय, पहिला डोस 6 आठवडे, दुसरा 10 आठवडे आणि तिसरा डोस 14 आठवडे हे लक्षात ठेवा. ओके, पुढे पाहूया. BCG लस देण्यासाठी खालीलपैकी कोणती साईट योग्य आहे? पहा, BCG लस देण्यासाठी डाव्या वरच्या हातामध्ये इंट्राडर्मल इंजेक्शन ही साईट योग्य आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, डाव्या वरच्या हातामध्ये इंट्राडर्मल इंजेक्शन BCG लस देण्यासाठी हे लक्षात ठेवा. BCG लस देण्यासाठी. ओके, BCG लस त्वचेच्या वरच्या थरात म्हणजे डर्मिस दिली जाते. ओके, आणि ही डाव्या वरच्या हाताच्या डेल्टॉइड क्षेत्रामध्ये दिली जाते. ओके, आणि BCG लस मुख्यतः क्षयरोग, TB पासून संरक्षण करण्यासाठी दिली जाते आणि जन्माच्या वेळी किंवा लहान वयात दिली जाते. पुढे पाहूया. पोलिओ लस OPV साठी प्रशासनाचा मार्ग कोणता आहे? ही तोंडी दिली जाते. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, तोंडी. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती लसीकरण प्रक्रियेतील एक पायरी नाही? पहा, लसीकरण प्रक्रियेतील एक पायरी नाही. लसीची कालबाह्यता तारीख तपासणे बरोबर आहे. योग्य डोस आणि मार्गाची खात्री करणे बरोबर आहे. वापरण्यापूर्वी कुपी पाण्याने धुणे बरोबर आहे का? तर हे चूक आहे. आणि शीत साखळी साठवून राखणे हे देखील बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, वापरण्यापूर्वी कुपी पाण्याने धुणे हे गरजेचं नाहीये. यामध्ये काय काय येतं? लसीची तपासणी म्हणजे लसीची गुणवत्ता, मुदत व कार्यक्षमता तपासणे, स्वच्छता, लस देण्यापूर्वी हँड सॅनिटायझर वापरणे, साबणाने हात धुणे, इंजेक्शन साईटची स्वच्छता म्हणजे इंजेक्शन देण्यासाठी त्वचा स्वच्छ करणे, आणि लस योग्य पद्धतीने निर्धारित डोस आणि प्रशासन मार्गाने म्हणजे इंट्रामस्क्युलर, इंट्राडर्मल देणं गरजेचं आहे. आणि लसीकरणाची नोंदी ठेवणं हे महत्त्वाचं आहे. ओके, या पायऱ्या महत्त्वाच्या आहेत लसीकरणामध्ये. ओके, त्यानंतर पुढे पाहूया.
अर्भकांमध्ये इंट्रामस्क्युलर लसीकरणासाठी शिफारस केलेली सुईचा आकार पहा. अर्भकांमध्ये इंट्रामस्क्युलर लसीकरणासाठी शिफारस केलेली सुईचा आकार आहे 23 ते 25 गेज 1 इंच. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 23 ते 25 गेज 1 इंच. ओके, अर्भकांमध्ये इंट्रामस्क्युलर लसीकरणासाठी सामान्यतः 23 ते 25 गेज सुई वापरली जाते, जी 1 इंच लांब असते आणि इंट्रामस्क्युलर दिली जाते. ओके, काय सांगितलं तुम्हाला मी? अर्भकांमध्ये इंट्रामस्क्युलर लसीकरणासाठी सामान्यतः 23 ते 25 गेज सुई वापरली जाते, जी 1 इंच लांब असते आणि इंट्रामस्क्युलर लसीकरण सामान्यतः डेल्टॉइड स्नायू ओके इथे दिले जाते. पुढे पाहूया. लस दिल्यानंतर लगेच काय केले पाहिजे? लस दिल्यानंतर लगेच सिरिंज आणि सुईची धारदार कंटेनरमध्ये विल्हेवाट लावली पाहिजे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, सिरिंज आणि सुईची धारदार कंटेनरमध्ये विल्हेवाट लावा. पुढे पाहूया. सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम भारतात कधी सुरू करण्यात आला? सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम भारतामध्ये 1985 मध्ये सुरू करण्यात आला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 1985. हा भारत सरकारचा एक महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रम आहे, ज्याचा उद्देश लहान मुलांसाठी महत्त्वपूर्ण लसींद्वारे विविध संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण देणे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रामचे उद्दिष्ट किती लस प्रतिबंधक रोगांपासून मुलांना लसीकरण करणे आहे? तर पहा, युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रामचे उद्दिष्ट 12 लस प्रतिबंधक रोगांपासून मुलांना लसीकरण करणे हे आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 12. सुरुवातीला हे 8 होतं हे लक्षात ठेवा. काय सुरुवातीला हे 8 होतं हे लक्षात ठेवा. ओके, यामध्ये कशा कशाचा समावेश होतो तेही मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, यामध्ये काय काय? पोलिओ आहे, त्यानंतर डिप्थेरिया, टिटॅनस, पेट्युमोनिया, ओके, हेपेटायटिस बी, रोटाव्हायरस, गोवर, रुबेला, पर्टुसिस, न्यूमोकोकल इन्फेक्शन, टीबी आणि झिका व्हायरस यांचा यामध्ये समावेश होतो. ओके, तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. जपानी इन्सेफलायटिस लसीसाठी मानक डोस डॅश डॅश आहे. ओके, 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. जपानी इन्सेफलायटिस लसीसाठी मानक डोस डॅश डॅश आहे. या प्रश्नाचे उत्तर फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. समोरचा प्रश्न, BCG लस देण्यासाठी खालीलपैकी कोणती साईट योग्य आहे? 4 पर्याय आहेत आणि 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. BCG लस देण्यासाठी खालीलपैकी कोणती साईट योग्य आहे? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पहा. सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम भारतात कधी सुरू करण्यात आला? 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम भारतात कधी सुरू करण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये आज आपण लसीकरण या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत. आणि मित्रांनो, या ICDS व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा. ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेले आहे. तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे. आणि मित्रांनो, या ICDS व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील तर या व्हिडिओमध्ये घेतलेले प्रश्न किती एक्झाम ओरिएंटेड आहेत हे तुम्हाला समजत असेल आणि तुमच्याच आग्रहास्तव अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे. त्याची पहिली आणि दुसरी बॅच फुल झालेली आहे. 3ऱ्या बॅचचे ॲडमिशन सुरू आहेत आणि आणखी काही आपल्या मित्रांना जर त्या
त्या बॅचला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आणि या टेस्टमध्ये अतिशय माफक फीजमध्ये एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सराव आपण करून घेत आहे. त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.